हे काय करतोय? का आला? आदित्यला जाऊ द्या पुढं. आदित्यला रेस नका घेऊ, आरामात या म्हणून सांगतो. एकामेकाच्या हाताला धरा तुम्ही. जरा सटकला तर इथनं काय करणार, जाल खाली. मित्रांनो, मी मयूर जाधव पुन्हा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. तर खूप दिवसापासून हे आपल्या घरातल्या पोळींचा प्लॅन चालला होता की काका बोलतात आम्हाला वॉटरफॉलला जायचे, सगळे जातात, तुम्ही काही घेऊनच ना जाई ते येते. तर त्याच्यामुळे आज 2-3 दिवस मी घरीच आहे. तर बोललो चला मग आज घेऊन जाऊ दे, कारण नंतर वेळ भेटेल नाही भेटेल. तर आता त्यांना घेऊन चाललो मी. त्यांना बोललो चला निघा. तर लगेच निघायला गेल्यात आणि निघूया पण आता. वॉटरफॉल आपल्या गावाजवळच आहे, म्हणजे थोडंसं चढायला लागतो वरती. तर काय बाहेर जायची गरज नाही. आपल्या गावाची तुला आपण चालत जाऊया. चालत जाऊन आपल्याला फक्त अर्धा पाऊण तासाची ट्रॅक आहे. काय तिकडे गेला तुम्ही? इकडे काय गेला तुम्ही? तिकडे काय गेला? तुटलेले आहेत, असू दे. हे हित नाही कर तुम्ही, टाइमपास चालला तुमचा. तू काय भिजते? भिजायचे का तुला? छत्री नाही का? हा, चला पाऊस पण आलाय. कुठे गेले अरे या भाऊचा पण ना. हे अरे चला ना. हे आले कुठे? येते का तू? हिला बोललो येते का? हे तू कुठे? नको म्हणा कुठे, रिस्क नको, रिस्क नको. चले पटकन. भिजते कशाला तू? आणि आजारी पडली मग माझ्या वरती भिजणारच. बोल तिला गेले का? तुम्हाला कोणी सांगितलं शांतपणा? आली का? पाऊस बघा किती पडतोय. असला पावसामध्ये आमच्या पोरी बोलतात चला आम्हाला वॉटरफॉलला घेऊन. नशीब गावावरच आहे. चालू आमच्या पोरी अशा जमा होत आहेत. आता मंदार पण आहे का? येतोय का? मग इकडनं आता आमचे 2 मेंबर ऍड होतील वाटतंय. झालं का? कोण कोण झालं? तर इकडनं आमचे 2 असं साईशेट वरती चाललोय. कोण? चला करा बंद, पाऊस गेला ना. तर साहिल शेठ पण आमच्या सोबत आहे आता. आणि साहिल शेठ बोलतो आज मी बंद करतो, बोलतो आज जॉबला जायच नाही. त्यामुळे चल बोललो. चटकाल बघा. चला रे. तर सगळे असे खुश आहेत कारण की खूप दिवसानंतर यांचा हा प्लॅन झालेला आहे. खूप दिवस मागे लागले होते माझ्या, पण जाऊ दे. आज बोल मलाच वाईट वाटला त्यांच्या तोंडाकडे बघून. बोलतात काका आम्ही सगळं साफ करतो, बोलतात तर तुमची रूम बीम सगळा घरबीर साफ करून देतो, सगळं फॅन बी तुम्हाला घसून देतो. बोला चला बोला जाऊ दे, फुकटमध्ये भेटतो सगळा, जाऊ दे आपण जाऊ घेऊन. आता काय करतो म्हणजे 3 मेन माणसं आहेत तिन्ही. तर सार्थक भाई ना आमचा पुढे येतोय का? आला का तो पेपर देऊन? तू का डोला आला तेवढं? कधी?
अगो बे डोळा बाबा इथे कुठे इथे ओके बाय थांबा 2 मिनिटं थांबा 4. तर अशा प्रकारे आता आपल्या गावच्या डेअरीवर आपण असा थोडासा साटर खायला घातलाय. हे ऐकतच ना दोघी यांना पक्की भूक लागली वाटतंय. बिस्लरी किती 4-5 ना 5 घेतं 5 बिस्लरी किती आले. आता खायला वगैरे आम्ही घेतला टाइमपास आणि पाऊस पण आता कमी झालाय. तर आता चाललो आपण आपल्या गावाच्या इथून. हा रोड आहे हा बघा. बघा आमच्या गावचं वातावरण बघा. काहीच टेन्शन नाही. सगळं हिरवगार असं निसर्गरम्य वातावरण हे आमच्या गावचं आहे. ते बोलतात ना शहरापेक्षा गाव बरा नॅचरल हवा. कुठे टेरेसवर आहे का काय बोलतो. हा काढतोय. तर आमचा हा एक युट्यूबर आहे जसपाल. तो पण येतो थोड्या उशिराने. दिसणार नाही इथं कॉर्नरला आहे. तो पण येतोय थोड्या उशिराने आपल्या सोबत. आणि ही चालली ती पनवेल रेल्वे. पाहू शकता ही आपल्या गावावरून चालले. सर्वांचा प्रवास हा एकदम आता लवकर होणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने होणार आहे. एकदम लवकर होणार आहे. कारण की हा जो ब्रिज दिसतो तुम्हाला ही लाईन आहे कर्जत पनवेल रेल्वेची. हा नवीन मार्ग आहे. आधी केरवळीपासून होतं बोगद्यामधून आणि हा आता चालला आहे हा आपल्या गावावरून. तर हा जाणार डायरेक्ट पनवेलला. पाऊस पण थांबलाय बरं झालं. थांबलाय तर नाही तर परत पूर्ण जाला पूर्ण हे पर भिजला असताना वाट लागली असती. ए कुठे गेलं एवढं पुढे गेलं. तर लहानपणी आम्ही इकडे या डोंगरावर अशा म्हणजे असं फिरायला यायचो टाइमपास. संध्याकाळी पतंग वगैरे उडवायला इकडे. तर खूप मजा यायची. पण काय आता जसं जसं सगळेजण प्रत्येकाच्या प्रपंचाला लागलेले आहेत त्याच्यामुळे काय कोण जास्त लोक आता मित्र वगैरे कोणी येत नाही ते जास्त. असंच कधी पावसाळ्यामध्ये राऊंड मारलात तर. खूप मोठ्या पद्धतीने हा आपल्या पनवेल रेल्वेचा काम चालू आहे. तर पाहू शकता पाऊस पडतोय तरी पण हा काम चालू आहे. कारण का 2025 पर्यंत तुम्हाला याची लवकरात लवकर सेवा भेटणार आहे. त्याच्यामुळे हा काम फास्ट चालू आहे. हे बघा मला झूम करून दाखवतो बघा कुठून कसं जाणार आहे. हा हे वरती तुम्हाला दिसतोय ना इथून अशी ही रेल्वे डोंगराच्या पलीकडून जाणार आहे. करता का मास नको ये बारीक पुरी बघ. आईला दोघे त्या गाला अडकायचे. दोघे 2 घेतलं ना फक्त. हा बाकीच्या रे देत नाही आणि बोलताना सगळ्यांना घ्या. बघितला का लय हुशार रे. हा बघ ना दोघीच आवराट. अरे पाके आवराट येते. हा कशाला इज्जतचा फालुदा. इज्जत आहे का तुम्हाला. हा इज्जत आहे. इज्जतचा फालुदा करताना बोलताना भिजला असता मग असते. तोडा तुम्ही तोडून टाका तुम्ही माप शाप तोडून टाका. ही आहे आमच्या गावची स्मशानभूमी. आणि याच्या पलीकडे स्मशानभूमीच्या पलीकडे आमचा गणपती घाट आहे. गणपतीचा तो तळा आहे तो याच्या पलीकडे. ते थोड्या उशिरा तिकडनं आला तर दाखवेल तुम्हाला मी. आणि आता चढतोय आपण डोंगर. हे आपला गावचा डोंगर आता स्टार्ट झालेला आहे. मेन हे आहे याला आम्ही स्पॉट दिला आहे खडी मशीन. जर कोण आला तर बोलतात खडी मशीनकडे. तर खडी मशीन हीच म्हणजे ही आधी जुनी आमच्या गावची खडी मशीन होती गावावर. त्याच्यामुळे याला या एरियाला खडी मशीनचं नाव दिलंय. पोही बघा आमच्या किती खुशाल आहे. खुश
हे कुठे गेलं रे तो ग पुढत का भाई ट्रेकिंगची सवयच ना आता त्याच्यामुळे एवढा दम लागणार आहे ना पोरपाडा दम लागणार डायरेक्ट बापरे शेट काय ओके लय जुना माणूस आहे आमचा खडी मशीनची देखभाल करायला ए अरे जरा असते ना समजत नाही का तुम्हाला थांबा जरा झाले आता आपल्या ट्रॅकला सुरुवात चला मग मलाच्या मासे पकडायला अरे त्या किटूपेक्षा ती छत्रीच मोठी आहे द्या ना द्या घ्या घ्या कोणतरी घ्या व्यवस्थित ए सपोर्टलाय ना काय हे चिकट असाला का पुढं एकदम आरामात एकामेकाच्या हाताला धरा रे एकामेकाच्या हाताला धरा व्यवस्थित चला तर हा पाणी आहे ना हा जातो इथून आमच्या नाल्याला हा बघा आज पाणी कमी तरी दिसतोय तुम्हाला कुणाची हिंमत पण नसती झाली इथे यायची एवढा पाणी झाला होता काल काय आता आपण घरच्या घरचे पोर आहेत म्हणून काय वाटत नाही दुसरं कुणाला आणायला बाबा रिक्स वाटते इथं पाय पण झटकू शकतो आणि पाहू शकता तुम्ही कसं इथे असा डोंगर आहे आणि पूर्ण लाल माती आहे मी लहान होतो तेव्हा तिथून ट्रेक करायचो त्या कॉर्नर पासून जो तुम्हाला स्टार्टिंगला दाखवला ना डोंगर तिथून ट्रेक करत 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 पूर्ण असं इकडे यायचो आणि याच्यावरती पण खूप मोठा वॉटरफॉल आहे तो हेडन आहे अजून कुणाला माहीतच नाही जास्त लोकांना फक्त जी गावची लोक आहेत त्यांनाच माहिती आहे इथली जी प्रॉपर लोक आहेत ना त्यांनाच फक्त इथला वॉटरफॉल तो वरचा माहिती आहे अजून पर्यटन लोकांना भरपूरशा लोकांना तो वरचा वॉटरफॉल माहीत नाही नाहीतर लोक तिथं गर्दी करतील बघा वातावरण कसं झालेलं आहे बघा बापरे पूर्ण माती वाहून गेलेली आहे म्हणजे तुम्ही समजू शकता किती इथं असं ए कुठनं चालला हो असती जा रे पाय खाली बघा सटका लागा यार तो माहिती कॅपॅसिटी नाही तेवढी जायची पाण बघा 4 जण नुसतं पुढं धावतात ए पाय खाली बघा रे बाबा नो ए एकाच्या हाताला हात पकडा काय हवा कसले सुटले रे हे तुम्ही पुढे जातो पूर्ण पहिला घ्या ना वरती जाऊ द्या असते आद्या इकडे पुढे राहा 3-4 जणींना असं मध्ये घे नंतर परत तू मागा राहा असं करत करत चला आर्यन तू थांब तू मागा थांब मंदार तू मागा राहा तू हा तू मागा राहा हा चला 2 पुढे 2 मागा असं अर्थात चल हा व्यवस्थित चला नियोजन महत्वाचं आहे आपण एन्जॉय करायला आलोय एन्जॉयच करूया काय उगाच एन्जॉयच्या भरामध्ये कुणाचं नुकसान नको व्हायला लांब फुटला आताच ए अजून काहीच नाही चला ए एकदम वरती ना जायचा कुठला जायचंय अरे बाबा घाम काढा चला हे वायर वगैरे बघ नीट सार्थक सारियन
वायर वगैरे पुढे बघा व्यवस्थित आणि पाय खाली बघा. इंजिन पाहिजे डायरेक्ट डबल इंजिन. तू नाही इथं तिकडून जायला फिरून असत्या करे असती असते असते घे. चल या काय चला पुढं. चला पुढं. चप्पल काढ तरी घाल तरी. ए तिथनं कुठनं चाले गेल्या. जा जा चल जा आरामात जा. धरून धरून जा. ए ती पाण्याची बॉटल घे रे आधी हातात ना. दे रे ह्यांच्याकडे द्या. पोरांकडे द्या. पोरांकडे द्या बॉटली. हे मंदारकडे दे. मंदारकडे दे. चला कुठनं पण जातात रे. बापरे आईला रस्ता कुठनं पण काढतात रे. बापरे स्लिपी आहे एकदम. माझे वांदे करणार आहेत तुम्ही, दुसरा काही नाही. बापरे उरफाडा दम लागलाय. पावसात पण घाम फुटला मला. सवय नाही ना. कंबर तर जामच धरले आता. एवढा एवढा पॅस फक्त जायचं तोपर्यंत, नंतर बाकी ओके. हा चला 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 वरती चला. पाऊस याच्यात. बापरे हवा जाम आहे. बेकार वारा सुटलाय. आरामात चला आरामात चला. ए थांब जरा आर्यन बस 2 मिनिटं. मला तर आराम घेऊ दे. माणूस तर चांगला पाठवलाय ना आपण. आता दमलेले आहेत. घ्या पाणी बिणी पिऊन घ्या. बापरे बाबा अजून अर्धा पण नाही पोहोचलो आम्ही. बाकी सगळ्यांना थांबवलंय. आता मी पुढे जातो कारण हे कसला पण रोड काढतात. असती प्यारा कमी प्या. बघा आमचा गाव. आमचा गाव. आणि तुम्हाला सांगितलं ना ती पनवेल रेल्वे. हे बघा वरती आल्यानंतर बघा हा ब्रिजचा बऱ्यापैकी काम यांचा झालेला आहे. हा ब्रिज संधी झाले ना. संधी झाले. हा ताला खूप मोठा होता आमचा गणपतीचा. पण पनवेल रेल्वे गेल्यापासून तिथला रोड आहे ना म्हणजे पनवेल रेल्वेमध्ये तो गेलाय. त्याच्यामुळे 2 गॅप झाले. ते एक या साईडला एक त्या साईडला. खूप छोटा ताला आहे आता. तो खूप मोठा होता. रोड मागे जा दोघं. चला तुम्ही मागे जा. कसं रोड काय आम्ही आज येता. जा मागं मागे राहा. एकदम मागे राहा. चला चालत मोठं रोड काढायला. एक काम करा चला इकडून. अरे कसं पण रोड काढतात पुढे जाऊन. पहिला हात होता याचा. चला
पहिला हा धबधबा घेऊ, नंतर वरच्या धबधब्यावर जाऊ. हा का तुला ड्युटीवर जायचे का? कामावर जायचे तुला? तुला कामावर जायचे का? का पण हा फक्त 2-3 वेळाच इथे येतो. एक तर गणपतीला ती गौरीची फुलं असतात ती घ्यायला, एक पिठोरीला पण आम्हाला इथं फुलं यायला लागतात. जर दिसली तर तुम्हाला दाखवतो मी, इथं फुलं असतील ती शोधायला लागतील जरा. या वाकून या चला. थांबा मी नका पुढं जाऊ, थांबा. ए लक्ष द्या, पुढं माग नका करू. बघ चिकट आहे, बघ चिकट. सारता इकडनं चाल ना, मला आहे ना इकडनं रोड. ए एकामेकाच्या हाताला धरा. खाली बघ मानशी, खाली बस. बघा इकडनं जाऊ, नंतर पुढे जाऊ ना आपण. या इकडून चला तिकडनं चला. असते चला एकदम खाली बघा, आरामात. खेकडाचा पिलो. अरे शेट फोटोग्राफर चला. हो फोटोग्राफर चला. बाबा ए लो दे नीटे पडशील उताना. हे चला एक डान्स झाला पाहिजे, पोरांचा एक डान्स झाला पाहिजे, पोरांचा एक डान्स झाला पाहिजे मस्त. हे इथं वरती करा ना. या चला. कसा घ्यायचा पहिला बघा. हा आर्यन एंटरप्राइजेसचे मालक. तर आर्यन शेठ, आज तुमच्या पाण्याचा काय प्लांट आज बंद आहे काय? चालू आहे. मग काय आज पाणी टाकलं नाही का? मग 2 दिवस तुम्ही पाणी नाही टाकलं, काय विषय, काय पावसाची पूरस्थिती काय होती इकडे आपल्याकडे? काय होतं? 2 दिवस झाले आपल्याकडे. हा ना, पाणी बंद आहे का? पाणी तर लोकांना पुरवलं पाहिजे तुम्ही. उलट बोरिंग बिरिंग लाईट बीट नाही. थांबा पुढे कुठे चालला तुम्ही? आईला पोरीने भीतीच ना अजिबात का? माहित नाही साहित्य चाललं ना पुढं. हे वरती थांबा. अरे द्या सबस्क्रायबर वाढू द्या रे. अरे वाढू द्या रे. एवढा आम्ही बोललोय. करा सबस्क्राईब करा रे करा. आई ग बाबा. अरे कंपाऊंड आहे, थांबे खाली लागल बघ. पाय खाली बघा का कसं आहे. लहान पोरं आहेत. असं आपले एवढे पोरं असले ना, पोरं सगळे असले तर काय वाटत पण नाही काय रिस्क घ्यायला. पण काय पोरे जरा भीती वाटते. काय रे काय का तू आहे ती घे रे, ती छत्री घ्या तिच्याकडनं. तुम्ही पण दिसता यार का करतावर तुम्ही. चला पुढे पड, चला पटकन. आता आपण ब्राझीलच्या जंगलात आहेत. आपण ट्रेकिंग मध्ये बाहेर निघलोय. हे आरामात रे. काय करता तुम्ही? चला पुढे चल, आद्या पुढे चल, त्यांना रस्ता दाखव.
कुठे आहेत? हा मेन गौरीची फुलं हे बघा. ऐक काटा रोपला माया. तर तुम्हाला गौरीची फुलं दाखवतो जी गणपतीला आणि पिठोरीला आपण गौरीला व्हायला ठेवतो आणि पिठोरीला पण त्याच्याशिवाय सर्व काही कमी आहे. कारण का पिठोरीला पण हीच फुलं लागतात आणि गौरीला पण गणपतीमध्ये गौरीला पण हीच फुलं लागतात. तर बघा थांबा. हा बोला चला बोला गाणं. काय येत नाही का? काय आहे पोरी तुम्ही? माय कापला काटा बिटा जाम येत. शेवली नाही भेटणार ना कंट्रोल नाही भेटणार. चला तर असं आहे आमचा गाव आणि हा आहे आमच्या गावाचा असा डोंगर. तर पाहू शकता एवढा भारी आमच्या गावामध्ये सगळा आहे. तर बाहेर जायची काही गरजच नाही वाटत आम्हाला तरी पण आम्ही जात आहोत. चला चला पडत चला. पळसाची पानं ज्यांनी पत्रावल्या बनवतात ना हा बघा या पळसाच्या पानाने पत्रावल्या बनवतात. पलस पण जाम आहेत. तुम्हाला आमच्या गावची वाडी दाखवतो. ती डोंगरावर अशी बसलेली त्यांची वस्ती आहे. तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला. आलो का रे वरती? फक्त थोडाच टाइम थोडासा चालायचे बाकी आपला गोल आता समोर आलेला आहे. तर पाहू शकता पूर्ण असा धुका या डोंगरावर आपल्याला बघायला भेटतो. आता कमी वाटतं तुम्हाला पण जेव्हा तुम्ही लवकर याल ना तर जाम असा धुका तुम्हाला बघायला भेटेल इथं. आणि हा डोंगर आहे हा डोंगर याला आम्ही टोपलीचा डोंगर बोलतो. याच्या पलीकडे आहे ती आणि याच्या पलीकडे आहे तो सोंडाई फोर्ट. सोंडाईचा डोंगर याला पण हा पण सोंडाईचा डोंगरच आहे. इकडून पण तुम्ही जाऊ शकता सोंडाईला ट्रेक करून. पण हा जाम रिस्की आहे. हा रिस्की ट्रॅक आहे त्याच्यामुळे शक्यतो लोक इथून जाईत नाही. ते आपल्या कर्जतवरून वावरले वगैरे आहे त्या गावातून ते या पलीकडच्या ट्रेकला जातात. तुम्हाला सांगतो इथून पण रोड आहे. आपल्या इकडची जी आदिवासी मंडळी आहे ती इकडून वरपर्यंत जातात पलीकडच्या साईडला. आणि प्लस तिथे मोरमी डॅम पण आहे. हा मोरमी डॅम पण याच्या पलीकडे तुम्हाला बघायला भेटेल. खूप काय आहे इथे बघण्यासारखं. फक्त तिथपर्यंत पोहोचण्याची कोणाची हिंमत नाही झाली. फक्त ही आपली जी मेन लोक आहेत तीच तिथपर्यंत पोहोचू शकले ते इथून. ही आहे आपल्या गावची आदिवासी वाडी. तर बघा इथेही शाळा आहे. गप्पा रे गप्पा जरा तो माहित नाही त्याच्याला बोलतात. ओ हे मी सांगतो अरे गण्या अरे काय बोलतो? अरे आता आलोय घरचे ऐकतच ना बाबा. चला मग बाकी काय चाललं सध्या? तर आहे आपला माझा गणेश मित्र. खूप माझ्या शाळेतला मित्र आहे बाबा. लय आम्ही हा त्याचा गाव आहे ही वाडी आहे त्याची छोटीशी आणि खूप सिन्सिअर मुलगा आहे. आणि तुम्हाला कोटन सांगा त्याचा भाऊ स्वतः सरपंच आमच्या पंचायतचा. तर बाबा मग बाकी व्यवस्थित ना? हे काय कुठं गेलाल तुम्ही? कुठं इथंच घालताव का? चल जाऊ का? पाऊस आला. चल जातो. चला ना हे चला पटकन चला. कुणी बोलवलं का? कुणी? ए चला पटकन पाऊस आला का? टाइमपास तर करू नका ना. परत इथनं रिटर्न नेल मी. लवकरच आपण पोहोचणार रे ती आपल्या वॉटरफॉलवर. पाऊस पण जाम आला. या पोरानं हाकला नाही. काय सांगू तुम्हाला टाइमपास करतात. काय पाऊस आलाय? छत्री द्या मला. मोबाईल भिजल माझा. भिजू द्या पण ते व्यवस्थित व्हिडिओ नाही येणार. हा पटकन चला एक छत्री द्या मला. तुम्ही भिजणारच आहेत ना?
इकडनं जायचे तारा. हा? रोड आहे ना इथला, पण आता पावसाळ्यामध्ये ना रोड. हो हे बघा दगडी बघा या कशा कलरफुल दगडी आहेत. स्टँड मध्ये वापरतात या दगडी बघा. कशाला आपल्याकडे कमी आहेत का स्टँड मध्ये. पाऊस आला रे, पाऊस आला जाम मोठा पाऊस आलाय. छत्री द्या रे त्याला, छत्री द्या पोरीना बारक्या भिजणारच बरोबर आहे. पण ते खाऊ या ना, खाऊ घ्या ना त्यांच्याकडं. चला पटकन. हा जरा नाश्ता पाणी आणलाय, खाऊन घेऊ. चला कोणाकडे काढा, चला बरोबर पटापट काढा. काढा चला सगळाच. काय नॉनव्हेज वाला तिकडे चला, व्हेज वाला इकडे बसा. ए लाईनीच बस, गोल बसा, गोल गोल बसा. टॉनगे तुला त्याच दिसतो निसता बिर्याणी. बिर्याणीचा पोट बघा तुला झालाय. अरे काय तुम्ही फालतू. ए बसा ना सगळी गोल करून बसा. बस कुठे एक एक घेता का तुम्ही. हा का का तर तुझा काला भाऊ किती लागला हाताला. काय ते मगाशी लागला रे, जास्त लागलं रे, थोडाच आहे. बस बसून का सोरा, बसून का नका, भरपूर आहे. व्यापारी पण आहे ना अजून एक ना. आता आमचा इथला जे आणलं होतं. ए शेंगदाणा कुठे आहेत ना. आमचं चटरपटर खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय ते आपल्या धबधब्याकडे. चला मग चला चला पटापट चला. तर पाऊस अरे चाय छत्री. चला काढून चला. बघू शकता मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की आपल्या या लोकांना, आदिवासी लोकांना पिण्यासाठी जो त्यांनी जो कुंड बनवलाय त्या कुंडामध्ये म्हणजे पूर्ण म्हणजे 365 दिवस पाणी असतो आणि पूर्ण असं निव्वळ पाणी म्हणजे एकदम क्लीन, सगळं बिस्लरीचं पाणी. आता हा इथं पाऊस पडतो म्हणून तुम्हाला असं वाटतंय. हा बघा तुम्हाला कुंड दाखवतो त्यांचा. हा तुम्हाला एवढंसं वाटतंय पलीकडे, पण हा खूप मोठा आहे. आणि आता पाऊस पडतो म्हणून तुम्हाला थोडंसं पाणी त्याचा असा गढूळ झाल्यासारखा वाटतोय, पण एकदम क्लीन पाणी असतो. आपण पण इथलं पाणी मी पण खूप वेळा पिलोय, असं नाही मी पण खूप वेळा इथलं पाणी पिलोय. आणि पूर्ण असं कातलामधला हा पाणी आहे, एक देवाने दिलेली ही त्यांना देणगीच आहे. कारण का पूर्ण कातलाचं पाणी आणि एकदम नितळ पाणी. गुनगुनाती राह में चिखल रे चिखलात अडकाल. मला पोरे एवढे मस्ती करताना या काय सांगू तुम्हाला. बापरे कुणाचं अडकलेत. गुड्डीचं काय, गुड्डीचं मजबूत आहे बरोबर, पाय जातात आतमध्ये. गुड्डीला दगडी ना वाटतंय. तो आपण आता वॉटरफॉलवर एक 2 मिनिटाचा रस्ता राहिला फक्त. 2 मिनिटाच्या रस्त्यामध्ये आपण आता पोहोचतोय डायरेक्टली वॉटरफॉलच्या इथे. तो पूर्ण असा वरती फॉग झालेला आहे हे बघा, पूर्ण धुकाच धुका. वाऱ्याचा आवाज तुम्हाला येत असेल, एवढा वारा इथं सुटलेला आहे. तर बघा
इथे पण शेती करतात लोक, मळे वगैरे करतात, भाज्या वगैरे लावतात इथं. वरती पण मले केलेले आहेत, त्या काट्या दिसतात तुम्हाला वरती, ते मले केलेले आहेत. त्या दगडी बघा कशा कलरफुल आणि पाण्यासारख्या आहेत. दगडी बघा, जाम दगडी तुम्हाला इथं बघायला भेटतील अशा. पाय खाली बघा, पाय खाली बघा. काय चालू आहे? व्हिडिओ चालू आहेत का तुमच्या? आणि हा बघा, हा धबधब्याचा पाणी हा जातो डायरेक्ट डोंगराच्या खाली. खोल दरी आहे, त्या दरीतून हा खाली पडतो. आणि हा बघा, हाच तो धबधबा, हेडन धबधबा. हा जास्त करून लोकांना माहीत नाही, पण हा पण एक धबधबा आहे. आणि पण असं चर्चेत नाही, एकदम हेडन असा हा धबधबा आहे. चला, सोबत खूप झाला आहे, भीती वाटते इथून जायला पण. अरे बापरे, खाली वाकून जायला लागलं वाटतंय. आरामात या, आरामात या, आरामात या. बापरे, बेकार रोड या, पूर्ण अशा दगडी आहेत मोठ्या मोठ्या, आणि त्याच्यावर शेवाला अशी झालेली आहे. थोडा जरी पाय जर सरकला डायरेक्टली हातपाय तुटतील, दुसरं काय नाही. एकदम स्लिपी आहे जागा. आरामात चला, एकामेकाच्या हाताला पकडा. पोचले तर जमा येत आपण. चला बघा, धबधब्याचा हा तिसरा स्टेप आहे. खालून पहिला, दुसरा, हा तिसरा. आणि बघा असा स्टेप आहेत पूर्ण. यांना जास्त वरती घेऊन जाणार नाही, यांना इथंच आपला आंघोळा करायला सांगेल, कारण की वरती कसं जास्त रिस्क नाही घ्यायची. ए किटू, ऐ पुढं चला, पहिला पुढं जा, नंतर चपली काढा. स्वरा पुढं चल, चल तिकडे चपली काढा. बापरे, माझ पाय सरकला असता आता. फायनली आमच्या पोरींची इच्छा अशी पूर्ण झालेली आहे. तिथेच थांबा, जास्त लांब नका, इथंच धुवा आंघोळ्या. पाऊस पण आलाय, मला तर जाम थंडी वाजते. यांच्या प्रेमा खातीर मी आज यांना इथे घेऊन आलोय, कारण की माझ्याशिवाय यांना कोण इकडे आणत नाही आपल्या घरच्या पोरींना. कारण कसं आहे, शेवटी लहान काका आहे, आपल्यालाच माहिती आहे, आपण फिरतो, आपल्याला पण माहिती आहे, पोरींना पण एन्जॉय करायचा असतो. तर भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जर कुणाला या आपल्या हेडन वॉटरफॉलला भेट द्यायची असेल तर नक्की तुम्ही या आपल्या वॉटरफॉलला भेट द्या. आणि कधी तुम्हाला यायचं झालं असेल तर घरी असेल तर मीही तुमच्यासोबत येईल. फक्त तुम्हाला यायचं असेल तर कमेंटमध्ये मला मेसेज करा का आम्ही येणार आहेत. मी जर घरी असेल तर स्वतःहून तुम्हाला मी या आपल्या वॉटरफॉलवर घेऊन येईल. तर चला मग भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा.